नमस्कार. मी संकेत संजय चक्रदेव. साठा उत्तराची कहाणीच्या या भागात कहाणी शीतळा सप्तमीची. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गाव वसवला. जवळ तळं बांधलं. पण काही केल्या त्या तळ्याला पाणी लागेना. मग जलदेवतेची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. राजाला म्हणाल्या, हे राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे, पाणी लागेल. हे राजानं ऐकलं. घरी आला. मनी विचार केला. फार दुःखी झाला. पण मग विचार केला, पुष्कळ लोकांच्या जीवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही. पण ही गोष्ट घडते कशी? सून कशी कबूल होईल? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरी पाठवावी आणि मुलगा ठेवून घ्यावा. सासऱ्यानं आज्ञा केली. तशी सून माहेरी निघून गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊमाखू घातलं, जेवू खाऊ घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला. जलदेवता प्रसन्न झाल्या. तळ्याला भरपूर पाणी लागलं. पुढं राजाची सून माहेराहून येऊ लागली. भावाला बरोबर घेतलं. मामांजींनी बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली. वशाची आठवण झाली. काय बरं होता तो वसा? तळ्याच्या पाळी जावं, त्याची पूजा करावी, काकडीचं पान घ्यावं, दही भात आणि लोणचं वर घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं, एक मुटकुळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतांची प्रार्थना करावी. जय देवी, जय आई, जय माते. आमचे वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हास परत मिळवत. याप्रमाणे तळ्यात उभं राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर एक नवलाची गोष्ट घडली. बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला. पाय कोण ओढतं म्हणून पाहू लागली. पाहते तर तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं त्याला कडेवर घेतलं आणि आश्चर्य करू लागली. सासरी यायला निघाली. राजाला कळलं, सून आपल्या वडील मुलाला सुद्धा घेऊन येते. राजाला आश्चर्य वाटलं. त्यानं तिचे पाय धरले. तिला विचारलं, अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला होता, तो परत कसा आला? त्यावर सून म्हणाली, मी शीळा सप्तमीचा वसा केला, तळ्यात वाण दिलं, जलदेवतांची प्रार्थना केली. मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं. राजाला फार आनंद झाला. तो सुनेवर आणि नातवावर अधिक ममता करू लागला. जशा त्या सुनेला जलदेवता प्रसन्न झाल्या, तशा तुम्हा आम्हा होवोत. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. शीतळा सप्तमीची कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.